जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक कर. नवरा: मी महामूर्ख होतो म्हणून तुझ्याशी लग्न केलं. बायको: ते मला माहीत होतं, पण म्हटलं लग्न झाल्यावर तरी तुम्ही सुधाराल. नवरा: हे काय, माझ्या कपड्यांना इस्त्री करून का नाही आणलीस? पार्टीत असा सुरगळलेला ड्रेस बघून लोक काय म्हणतील मला. बायको: मी एवढी तुमच्याबरोबर असताना तुमच्याकडे कोणी ढुंकूनही बघणार नाही. बायको: पूर्वी तुम्ही मला प्रेमाने माझी रसमलाई, माझी रबडी, माझी बर्फी असं म्हणायचा. आता का तसं म्हणत नाही हो? नवरा: अगं, दुधाचे पदार्थ किती दिवस ताजे राहणार? बायको: मला सांगा, सशाच्या कातड्याचा हा कोट पावसात खराब तर होणार नाही ना? नवरा: शक्यच नाही. तू कधी सशाला पावसाळ्यात छत्री वापरताना पाहिलंयस का? बायको: बघा, ते किती आनंदी आणि सुखी जोडपं आहे. नवरा: असणारच, कारण ते माझे बॉस आहेत आणि ती त्यांच्या पीएची बायको आहे. बेडरूममध्ये चॅटिंग करत असताना बायको मागून येऊन कधी बघायची कळायचंच नाही. मग तिला पैंजण आणून दिलं. आता ती हॉलमध्ये असली तरी मला कळतं. बायको पण खुश आणि मी पण खुश. नवरा: मी नाही, तूच उधळपट्टी करतेस मेकअपच्या सामानावर. दरवर्षी 2 किलो लिपस्टिकचा फडशा पाडतेस. बायको: हो का? पण त्यातली अर्ध्यापेक्षा जास्त तुमच्या पोटातच जाते लिपस्टिक. नवरा: रोज तीच वांग्याची भाजी. तुला माहीत आहे का, वांगी खाल्ल्यामुळे माणूस पुढच्या जन्मी गाढव होतो. बायको: याचा विचार तुम्ही गेल्या जन्मीच करायला हवा होता. नवरा: सखे, मी तुला नवीन साडी आणू का? का बनारसची यात्रा करून आणू? बायको: गडे, तुम्ही मला बनारसला घेऊन चला, नाहीतरी तिथं बनारसी साड्या स्वस्त मिळतात. नवरा: महागाई, बेकारी, कंटाळलोय मी या गोष्टीला. असं वाटतंय निघून जावं तप करायला हिमालयात. बायको: फालतू कारण शोधू नका पळायला. मग घरातली कामं कोण करणार? नवरा: स्वीटी, तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही खरं सांग. लवकर सांग, नाहीतर मी रेल्वे खाली जीव देईन. बायको: थांबा हो जरा, विचार करू द्या. रेल्वे काय 5-5 मिनिटाला असते. बायको: समजा मी हरवले तर तुम्ही काय कराल? नवरा: पेपरमध्ये जाहिरात देईन. बायको: ओ, माझ्या सोन्या, काय लिहिणार त्यात? नवरा: जो परत आणून देईल त्याच्याकडून 20,000 रुपये दंड घेण्यात येईल. एके ठिकाणी एका खटारा गाडीची विक्री चालू असते. लोक जोरजोरात बोली लावत असतात. 10 लाख, 12 लाख आणि 15 लाख. गोलू हे ऐकून अचंबित होतो आणि विचारतो, या खटारा गाडीचे एवढे पैसे का? विक्रेता: आहो, या गाडीचे आतापर्यंत कमीत कमी 10 अपघात झाले आहेत आणि प्रत्येक वेळी नेमका बायकोचाच हा अपघातात मृत्यू होतो. गोलू 20 लाख रुपये म्हणतो. संता आणि त्याची बायको बसमधून प्रवास करत होते. बायको: आहो, बघा ना, मागचा माणूस माझ्या ब्लाऊजमध्ये हात घालतोय. संता: घालू दे ग, पैसे तर माझ्या खिशात आहेत. दया: काल तुझा मूड ऑफ का होता?
माझ्याशी बोलताना आणि आज एकदम मूडमध्ये. वैभव, काल यार बायकोने 20,000 साड्यांवर उडवलेत. दया, मग आज मूड ऑन कसा? वैभव, आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवाय गेली ती. आजारी असलेल्या नवऱ्याला बायको धोपटत होती. हा प्रकार बघून सासू हैराण झाली. तिनं रागातच विचारलं, हे काय चाललंय सुनबाई? सुनबाई म्हणाली, मी त्यांच्यासाठी आयुर्वेदिक औषध आणलंय. वैद्यबुवा म्हणाले, चांगलं कुटून झाल्यावर द्या. सासूनं कपाळाला हात मारला. प्रिये, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. बायको लट लटक्या रागाने, असं काय? मी नाही का करत तुमच्यावर प्रेम? मी तर तुमच्यासाठी सगळ्या जगाशी लढू शकते. नवरा, मग दिवस रात्र माझ्याशी का भांडतेस? बायको, आहो, तुम्हीच माझं जग आहात. नवऱ्यानं लाडानं बोलण्याचं बंद केलं. तुम्ही कितीही शिकलेले असू द्या, एकदा बायको बोलली ना की तुम्हाला काही कळत नाही. बस, विषय संपलाच. सगळ्या डिग्र्या पाण्यात. नवरा नवीन वर्ष सुरू होणार आहे. सांग तुला काय गिफ्ट देऊ? बायको, असं काहीतरी द्या जे पूर्ण वर्षभर चालेल. नवरा, हे घे काल निर्णय. ज्यांची बायको चांगली स्वयंपाक करते त्यांचे सुगीचे दिवस, चांगला स्वयंपाक करत नसेल तर त्यांचे मॅगीचे दिवस, आणि करतच नसेल तर स्विगीचे दिवस. इतिहास गवाह आहे, आजपर्यंत कोणालाच स्वतःची बायको स्वप्नात दिसली नाही. जेव्हा मुलगी लग्न करून सासरी येते तेव्हा ती एकदम अनोळखी असते. आणि एका वर्षानंतर सगळं माहितीये मला, उगाच माझं तोंड उकलू नका. शी, ओय नवरोबा, उकाना घ्या की एखादा. मी, गोरी गोरी पान, फुलासारखी छान. बायको माझी छान, चा काळे समोरच्या टपरीतून गायच्या पान. एक विवाहित स्त्री स्वतःच्या जिभेवर हळद आणि कुंकू अक्षता लावत होती. तेवढ्यात नवरा, अगं हे काय करतेस? बायको, आहो, दसरा आहे ना आज, म्हणून शस्त्राची पूजा करते. मी जेवायला बसणार होतो तेवढ्यात बायको मला म्हणाली, मी पण बसू काय तुमच्या ताटात? मी गमतीने म्हणालो, मावशील का? आणि दिवसभर उपवास घडला ना राव.